नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. प्रज्ञा तिच्या खोलीत पुस्तक हातात धरून आणि कानावर हेडफोन्स लावून बसली होती. रोहित खोलीत आल्याचं तिच्या लक्षातही आलं नाही. रोहित आत्मविश्वासाने खोलीत आला असला तरी बोलण्याची सुरुवात कशी करावी हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्याने टिपिकल पद्धतीने संवाद सुरू केला. काय मग, कशी झाली ग्रुप स्टडी? अचानक कोणाचा तरी आवाज आल्याने प्रज्ञा प्रथमतः काहीशी दचकली. छान झाली, ती इतकंच म्हणाली. रोहित तिच्याजवळ येऊन बसला तरी तिने अजून कानावर लावलेले हेडफोन्स काढले नव्हते. काय ग, तुम्ही कानावर हेडफोन्स लावून कसं वाचन करू शकता? जे वाचतं ते तुमच्या लक्षात राहतं? बाबा, आता याची सवय झाली. पण हेडफोन्स लावून ऐकतेस काय? गाणी. गाणी ऐकत अभ्यास? हो. बरं आहे. आपल्याला तिचं वर्तन पटत नाही किंवा अनुचित वाटतं हे दर्शवायचं नाही हे रोहितला आठवलं. हे संभाषण पुढे कसं न्यावं असा प्रश्नही पडला. तुम्हाला एका शब्दात उत्तरे द्या असे प्रश्न आता 10वीला नसतील ना? नाही का? काही नाही, त्यात पूर्ण गुण मिळाले असते तुला. अशी एका शब्दात काय उत्तरं देतेस? बोल की जरा. काढ ते हेडफोन्स. रोहितला शेवटी सूचना द्यावी लागली. प्रज्ञाने नुसते हेडफोन्सच काढले. ती स्वतःहून काही म्हणाली नाहीच. रोहितलाच पुढचा प्रश्न विचारावा लागला. तू आम्हाला मित्र मानतेस की नाही? प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हे कधी ठरलं अशी भावमुद्रा उमटली. आम्हाला म्हणजे तुझ्या आईबाबाला? हो, ते माझ्या लक्षात आलं. प्रज्ञाने हो म्हटलं असं समजून रोहित पुढे म्हणाला. मग तू आमच्याशी काहीच बिनधास्त बोलू शकतेस. आम्ही तुला कधी धाक दाखवणाऱ्या आईवडिलांसारखं वागवलं का? तू आम्हाला आता मित्रच समज. एखादा मुलगा आपला मित्र असतो म्हणजे नक्की काय असतं? प्रज्ञाने रोहितलाच गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. हे काय तुला माहीत नाही होय? अगं, मित्र म्हणजे मित्र, फ्रेंड, ज्याच्यासोबत तुम्ही गप्पा मारता, अनुभव शेअर करता. बाबा, मला असे काय अनुभव आले असणार आहेत? ते मला काय माहीत. 9वी 10वीत काही ना काही अनुभव येतातच. तू असं बोलतेस जणू आम्ही कधी शाळेतच गेलो नाही. तसे अनुभव तर आता 5वी 6वी पासूनच अनुभव येतात. प्रज्ञाने पहिल्यांदा काहीतरी स्वतःहून शेअर केलं. तुला असा अनुभव आला आहे? रोहितने थेट विचारलं. बाबा प्लीज, असं अचानक एका दिवशी तू स्वतःला मित्र बनवलंयस आणि असे प्रश्न विचारतोयस. मला याबद्दल बोलायचंच नाही. नो प्रेशर, काहीच हरकत नाही. कुठून तरी सुरुवात करायची म्हणून विचारलं. खरं तर तुझ्या आईलाच याबद्दल जास्त कुतूहल आहे. प्रज्ञा काय बघत असते, काय विचार करते हे तिलाही जाणून घ्यायचं असतं. पण ती माझ्यासारखी थेट बोलायला येत नाही. रोहितने फक्त कॉलर ताठ केली नव्हती एवढंच. मला माहिती आहे की तिनेच तुला माझ्याकडे पाठवलं आहे. प्रज्ञाच्या वाक्याने रोहितच्या कॉलरीने ताठ होण्यापूर्वीच मान टाकली. छे, ती कशाला मला पाठवेल? मी चालू आहे, तेही सहजच. बाबा, आई मला जितकी ओळखते तितकीच मी आईला ओळखते आणि तुलाही. तू आम्हाला इतकी ओळखतेस तर आम्हालाही तुला ओळखायचं आहे. मुलं याच वयात आयुष्याबद्दल विचार करू लागतात. तुझे काय विचार आहेत? तू जगाला कसं बघतेस हे आम्हालाही जाणून घ्यायचं आहे. रोहित अधिक लपवाछपवी न करता म्हणाला. आयुष्य एक मिजरीच आहे. प्रज्ञानेही अधिक आडेवेडे न घेता तिचं मत मांडलं. मिजरी म्हणजे दयनीयता. तुला असं का वाटतं? अर्ध्याहून जास्त लोक तर 2 वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहेत. 2 दिवस काम केलं नाही तर त्यांना जेवायलाही मिळणार नाही. करिअरच्या प्रेशरमुळे किती मुलं त्यांचं आयुष्य संपवतात. आता तुम्हालाही त्या स्पर्धेत उतरायचं आहे. पण कशासाठी? इज लाईफ वर्थ लिव्हिंग? एका 16 वर्षाच्या मुलीच्या मनात असे प्रश्न का यावेत हे रोहितला कळत नव्हतं. तिने ज्या बातम्या वाचल्या आहेत त्या बरोबरच होत्या. त्या लोकांविषयी प्रज्ञाच्या मनात करुणा आहे हे पाहून त्याला त्या क्षणापुरतं बरंही वाटलं.
पण त्या बातम्यांमुळे तिचा जगाकडे बघायचा दृष्टिकोन नकारात्मक झाला आहे असं लक्षात येताच त्याला काहीसा धक्काच बसला. करिअरची सुरुवात करतानाच आपली मुलगी नकारात्मक विचार करत असेल तर पुढे अपयशाला सामोरं जाताना तिचं काय होईल? तो या काळजीत बुडाला. त्याचे हावभाव लगेच बदलले. ते पाहून प्रज्ञा म्हणाली, बघ, म्हणून मी तुला काहीच सांगत नव्हते. तुझे हावभाव लगेच बदलले. तसं नाही ग, मी फक्त विचार करत होतो. तू जे ऐकलं वाचलं आहेस ते खरं आहे, पण तू असा विचार केला आहेस का की इतका संघर्ष करत माणसं धडपड का करतात? त्यांच्या मनातही हा प्रश्न येत असेलच की आयुष्य खरंच जगावं का? तरीही ते का धडपड करतात? त्यांना आयुष्य जगावंसं वाटतं म्हणूनच ना? बाबा, जगावंसं वाटणं आणि जगत राहणं यात फरक आहे ना? प्रज्ञेच्या त्या गंभीर आणि तात्विक वाक्यामुळे रोहित निशब्दच झाला. सुदैवाने ती स्वतःच पुढे बोलत राहिल्याने त्याला उत्तर द्यावं लागलं नाही. एखाद्या मशीनला डिझाईन करावं तसं माणसांना डिझाईन केलं जात असेल. काही झालं तरी, कितीही थकलात किंवा निराश झालात तरी जगत राहायचं हेच त्यांचं प्रोग्रॅमिंग असतं. अनेक माणसं आई वडील किंवा मुलांकडे बघत जगत असतील, याचा अर्थ त्यांना मनापासून जगावंसं वाटतं असा नाही ना? तेच तर, संघर्ष करताना त्यांना त्यांच्या कुटुंबियांसह किंवा मित्रमैत्रिणींसह 4 आनंदाने क्षण जगता येत असतील, तेवढेच क्षण त्यांना बळ देण्यासाठी किंवा संघर्ष करत राहण्याची ऊर्जा देण्यासाठी पुरेसे असतील. तसंही असू शकतं. जगणं आणि पैसा कमवणं सोपं नाही हे तुला लवकरच समजेल. हे एका अर्थी चांगलंच आहे, पण तू त्याकडे नकारात्मकतेने बघतेस. मला सांग, तुला असं संघर्ष करावा लागलाय का? तुझ्याकडे स्वतःची स्वतंत्र खोली आहे, खाण्यापिण्याची चिंता नाही, चांगली शाळा आहे. मग आपण चिंता का करावी? मनात इतरांबद्दल करुणा जरूर असावी, पण त्यांचं दुःख पाहून आपणच खचलो तर त्यांना कोण वर आणणार? बाबा, कोण वर आहे आणि कोण खाली आहे? मी जितक्या अमेरिकन सिरीज पाहिल्यात त्यांच्यात ती कुटुंब आर्थिकदृष्ट्या वरच आहेत, पण एक ना अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. एकटेपणा, ड्रग्ज, डिप्रेशन, माणुसकीचा अभाव. फक्त त्यांच्याकडे पैसा आहे म्हणजे ते आयुष्यात यशस्वी झाले असं कुठे? तुझं म्हणणं खरं आहे, पण आर्थिकदृष्ट्या खाली असण्यापेक्षा माणसं सामाजिकदृष्ट्या खाली समजलं जाणं वाईट आहे. ती उतरंड आपल्याला दूर करायची. कोणाला वर आणणारे आपण? आपण कोण? प्रज्ञा कॉलेजात समाजशास्त्र शिकणारी विद्यार्थिनी होणार आहे असं एव्हाना रोहितला वाटू लागलं होतं. मला सांग, लोकांना खाली नेणारी माणसंच होती ना? हो, मग वर आणणारी ही माणसंच असतील आपल्यासारखी. पण कुणीतरी खाली आहे ह्या ॲझमेशनसह कामाची सुरुवात केली तर आपणच पूर्वग्रह दूषित आहोत हे सिद्ध होणार नाही का? प्रज्ञाच्या प्रत्येक प्रश्नासह तिला उत्तर देणं रोहितला जड जात होतं. तूर्त तिने पूर्वग्रह दूषित इतका अवघड मराठी शब्द उच्चारला यातच तो खुश होता. कोणत्या तरी आदर्शवादासाठी वस्तुस्थितीला नाकारून कसं चालेल? आपण कोणालाही खाली किंवा वर समजत नसूही, पण ज्यांना दुय्यम वागणूक मिळते त्यांना शोषित म्हणणं म्हणजे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला तोंड फोडणं. न्यायालयात अशीच बाजू मांडावी लागते. आपल्यावर अन्याय होतोय हे म्हटल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार कसा? शिवाय लोकांना मदत करणं हे न्यायाचं काम आहे आणि पुण्याचं कामही आहे. बाबा, प्रज्ञा त्रासिक स्वरात म्हणाली, काय झालं? कसलं पाप आणि कसलं पुण्य? ते कोणतं तरी गाणं तूच ऐकत बसतोस ना? काय बरं ते? इथे पाप भाग्यशाली असंच काहीतरी बोल आहेत. कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली. वाह, तुझ्या बरं लक्षात राहिलं ग? ते वाक्य बरोबरच आहे. किती पापी लोक आयुष्यभर राजासारखे जगतात. अनेकांचे खून करूनही निश्चिंत राहतात, पैसा कमवतात. दुसरीकडे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं काय होतं? गुंडांना आज ना उद्या त्याची शिक्षा मिळणारच आहे. या जन्माचे भोग पुढच्या जन्मात भोगावे लागतीलच. ते ऐकताच प्रज्ञाचा बोलण्यातला रसच गेला. तरी ती म्हणाली, हा तुमचा आशावाद आहे. यावरच आपल्यासारख्या मिडल क्लास वर्गाची सगळी नीतिव्यवस्था टिकून आहे. जे पॉवरफुल आहेत
आणि मोठमोठ्या लॉबी चालवतात त्यांना या आशावादाशी काहीच घेणं देणं नाही. उलट त्यांनाच सत्य समजले असं वाटतं. पुढच्या जन्मात त्यांना शिक्षा मिळेल की नाही हे तर नंतरचं संशोधन झालं. आधी पुढचा जन्म आहे की नाही हे तरी सिद्ध होऊ द्या. सिद्ध न झालेल्या गोष्टीवर तुम्ही तुमचा सगळा आशावाद आणि नीतिव्यवस्था उभी केली. प्रज्ञाने तिचं परखड मत मांडलं. आपली मुलगी असं मत मांडेल असं रोहितला कधीच वाटलं नव्हतं. तो काहीसा थक्क झाला असला तरी मनाच्या एका कोपऱ्यात त्याला चांगलंच वाटलं. आपल्या मुलीने कशावरही आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा जाणून घेऊन विश्वास ठेवलेला कधीही चांगला असं त्याला वाटलं. ऋषीमुनींनी ब्रह्म जिज्ञासा केलीच. आपली मुलगी तत्व जिज्ञासा किंवा नीती जिज्ञासा करते हे रोहितला त्या दिवशी जाणवलं. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण तुला नेमकं काय म्हणायचं आहे? तुझी मूल्यव्यवस्था किंवा नीतिव्यवस्था काय आहे? माहीत नाही. मी अजून तिच्या शोधात आहे. आम्ही तुला वारसाच्या रूपात जी मूल्यव्यवस्था दिली ती तुला मान्य नाही? रोहितने आश्चर्याने भुवया उंचवल्या. त्यात खूप चांगल्या गोष्टीही आहेत, पण मी सगळं काही जसंच्या तसं कसं स्वीकारू? तसा कोणाचा आग्रहही नाही. तुला जे पटतंय ते स्वीकार. आपली संस्कृती कोणतीही गोष्ट कोणावरही लादत नाही. इतर उदाहरणं पाहिली तर तुम्ही म्हणता ते खरंच आहे, पण समाज म्हणून काही गोष्टी या लादल्या जातातच. अगदी सोपं उदाहरण म्हणजे उत्सवांमध्ये लावलेला डीजे आणि त्यावर लावलेली गाणी. सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. तर लोकशाहीच्या तर्कानुसार राज्यकर्त्यांनी लगेचच जनभावना लक्षात घ्यायला हवी, पण तसं होत नाही. एखाद्याला गोंगाट प्रिय असेल तर शांतताप्रिय माणूस त्याला चूक म्हणेल, पण शांतता हीच गोंगाटाहून श्रेष्ठ आहे हे कोण ठरवणार? तसंच मूल्यव्यवस्थेचं आहे. ती काळानुसार किती बदलली आहे. अगदी 100 वर्षांपूर्वीच्या कितीतरी परंपरा आज अस्तित्वात नाही. याचाच अर्थ की इथिक्स आणि मॉरॅलिटी माणसानेच निर्माण केले. तिच्यात बदलही तो स्वतःच करतो. अशी कोणती जागतिक एकमेव आणि सर्वश्रेष्ठ मूल्यव्यवस्था नाहीच. सगळं काही प्रांतिक आहे, लवचिकही आहे. तुम्ही तुमची मूल्य सोयीनुसार बदलू शकता. प्रज्ञा तिच्या मतांबद्दल भरभरून बोलली. तिचं मत रोहितला खटकत असली तरी तिच्यातला स्पार्क त्याला दिसत होता. हे सगळं आपल्या मुलीने कुठून ऐकलं? या प्रश्नाचं उत्तरही त्याला हवं होतं. हेच का ते नाहिलिजम? हेच का ते नाहिजिलम? आई म्हणत होती की त्या विचारधारेचा तुझ्यावर प्रभाव आहे. प्रभाव असं काही नाही. तत्त्वज्ञानाचा प्रवास शेवटी तिकडेच पोहोचतो. हे वाक्य मात्र प्रज्ञा अति आत्मविश्वासाने म्हणाली आणि प्रौढत्व येण्याआधीच तत्त्वज्ञान या विषयात प्रवेश केल्यावर आपल्याला सत्य समजल्याच्या आविर्भावात एखादा युवक किंवा युवती कशी वावरू शकते हे सुद्धा त्यातून दिसून आलं. मला असं वाटत नाही. तुला या विषयाची आवड असली तरी अजून बराच प्रवास करायचा आहे. सगळं काही पुस्तकीच नसतं. सगळं तर्कानेही समजून घेता येत नाही. आयुष्य हे जगून बघावं लागतं आणि मगच निष्कर्ष काढणं योग्य ठरतं. तू अजूनही लहान आहेस. मला माहिती आहे की या वयात हे वाक्य अवघड तुला आवडत नाही. मोठं झाल्यासारखं वाटतं. पण प्लीज मी काय म्हणतो ते समजून घे. तू ज्या प्रवासावर निघाली आहेस तो काही सोपा नाही. त्यातून तुझं व्यक्तिमत्व बहरेल. तुला जग समजेल. पण त्याचे काही ड्रॉबॅक्सही आहेत. त्यामुळे हा प्रवास सावध राहून करायला हवा. एखाद्या तथ्यालाच अंतिम सत्य समजणं हा या प्रवासातला सगळ्यात मोठा धोका आहे. बाबा, तुम्ही तर आधीपासूनच एका सत्याला अंतिम समजता. मग तुम्हाला धोका कसा नाही? कारण आम्ही तुझ्या मार्गाचे प्रवासीच नाही. बहुधा उद्या तुझा मार्गही आमच्या मार्गाला येऊन मिळेल. बहुधा नाही मिळणार. आम्ही मीमांसक नाही, आम्ही भक्त आहोत. तुझ्यासारखी मीमांसा करत नसल्याने आम्हाला तो धोका नाही. आमची मूल्यव्यवस्थाही निश्चित आहे. ती प्रत्येकाची वेगळी असते हे मला मान्य आहे. अनेकदा पाप करणाऱ्यांना किंवा गुन्हा करणाऱ्यांना काही होत नाही आणि ते निर्धास्तपणे जगतात. हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही कायद्याच्या आणि सत्याच्या मार्गाने चालणारे लोक त्यांचा मार्ग सोडत नाहीत. रस्त्यावर पुस्तकांपासून अगदी मोबाईल लॅपटॉपपर्यंत सगळं डुप्लिकेट मिळतं. ते विकत घेणाऱ्यांना अनेकदा माहीतही नसतं की आपणही अवैध व्यवहारात सहभागी होतोय.
तरी खरी आणि अधिकृत वस्तू बाजारात विकणारे दुकानदारही आहेतच ना. ते इतरांकडे बघून अवैध मार्गाकडे का वळत नाहीत? कायद्याचा हात त्यांच्यापर्यंत पोहोचत नसला तरी त्यांच्या मूल्यव्यवस्थेने घातलेली मर्यादा ते सोडत नाहीत. आपण सगळ्याच मूल्यव्यवस्थांना अमान्य केलं तर जगात केऑस निर्माण होईल. तू म्हणतेस तसं जग मिजरीने भरलेलं आहे. त्यात केऑसची भर पडेल. मला सांग, ज्या विचारधारेला प्रॅक्टिकली वापरात आणताच येणार नाही त्या विचारधारेचा उपयोग काय? कुकर खूप सुंदर आहे, पण त्यात भात शिजवता येणार नसेल तर ती अडगळ घरात कोण ठेवेल? प्रत्येक गोष्टीचा उपयोग झालाच पाहिजे असं नाही. सगळे हेल्मेट वापरतात, पण त्याचा उपयोग होऊ नये असंच सगळ्यांना वाटतं. प्रज्ञाच्या मर्यादा दिसून आल्या. ती तिच्या परीने तिचा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न करत होती. पण अर्थातच अजून तिला खूप काही शिकायचं आणि समजून घ्यायचं होतं. तात्विक चर्चेच्या दृष्टीनं तिचं विधान अपरिपक्व आणि दुबळं होतं. रोहितने तिच्या वाक्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि तो विषयही तिथेच थांबवला. तिच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवत तो म्हणाला, आम्हाला शांत शांत वाटणारी आमची लेक किती विचार करते. इतका लोड घेऊ नकोस. आधीच अभ्यासाचा भार आहे. हे तुझं मित्रमैत्रिणींचं एन्जॉय करण्याचं वय आहे. इतका अवजड विचार करण्यासाठी पुढचं आयुष्य आहे. माझे केस काही फक्त खराब पाण्यामुळे गळत नाही. प्रज्ञानेही मंद स्मित केलं. ये, जेवायला बसूया. आई वाट बघत असेल.